झिदान 11 तुम्हाला विनंती असेल कृपया आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. झिदान 11 कोलथल 11 कॅप्टन सो वेलकम. आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. कोलथल 11 चे कॅप्टन आपण लवकरात लवकर या कॉम्बॉक्स कडे. आज झिदान 11 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आता विलंब करू नका. आपल्याला मॅच खेळवायची आहे. याच्यानंतर सेकंड सेमी फायनल आणि त्याच्यानंतर थोडंसा त्याच्यानंतर आफ्टर ती फायनलची मॅच खेळली देखील जाईल. आज हा मात्र जर पाहायला गेलं तर हे जे बॅटल असेल हा आजचा अंतिम दिवस आहे. फायनल डे ग्रँड फिनालेचा दिवस आणि रसिकांची तुडुंब गर्दी अशी आज या गरीब नवाज बोरंडीच्या मैदानामध्ये. कोलथरे या संघाचे कॅप्टन तुम्हाला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर ऑर्गनायझर कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांची भेट घ्या. कोलथरे संघाचे कॅप्टन रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि नक्कीच इथून जो संघ जिंकणार ना सरळ मात्र फायनलचं तिकीट बुक करेल. म्हणजे या स्पर्धेतल्या आपण जर पाहायला गेलं अंतिम फेरीमध्ये ते दाखल होतील. आणि ही मॅच मात्र दोन्ही संघांसाठी करूया मरोची मॅच आहे. डू ऑर डायची मॅच आहे. कारण का स्वप्न दोन्ही संघ अगदी उराशी बाळगून या मैदानाच्या आतमध्ये तर गेलेले आहेत. परंतु या मॅच मध्ये कोणता खेळाडू कशा प्रकारचा क्रिकेट खेळतोय हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. पण बघायला गेलं तरी दोन्ही संघ बराडे संघ आहेत. मोठे संघ आहेत की सेमीफायनल सामन्यापर्यंत सेमीफायनलपर्यंत ते सुद्धा इथं आलेले आहेत. बघायला गेलं तरी आजच्या दिवसामधला अंतिम दिवसामधला देखील दुसरा सामना सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनलचा सामना झिदान 11 विरुद्ध झहारा 11. पाहायला गेलं तर सलामीची जोडी झहारा 11 कडून नवीद. बघायला गेली तरी इस्लामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली नवीद आणि मोसीन. हा सामना सुद्धा 5 षटकाचा 5 षटकामध्ये पाहूया किती मोठ्या धावांचा डोंगर उभा करतो तो झहारा 11 संघ. स्ट्राईक होते असेल नवीद तसा नॉन स्ट्राईक होते मोसीन सुद्धा असेल. पाहायला गेलं ते वैयक्तिक पहिलं कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फहद वैयक्तिक पहिलं आणि सांगडे सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी गेले फहद पटेल. फहद पटेल सुद्धा चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी दरवेळेस गोलंदाजी करतो. पाहू ह्या सामन्यामध्ये सुद्धा होते कारण की हा सेमीफायनलचा सामना आहे. ही तर बोलले ना हरो या मरो हा सामना असा होणार आहे कारण की सेमीफायनल असेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. जो हरेल त्याला परजावं लागेल. पाहायला गेलं तर आताच्या दिवसामधला हा दुसरा सामना असेल. स्ट्रायकिंग होते असेल तर नवीद. हा सामना सुद्धा 5 षटक सामना पंच थोडा विनंती असेल थोडा सामना सुरू करायचा आहे. ठीक आहे. मोहसिन देशमुख ते सुद्धा आता बाहेर गावी टुर्नामेंट खेळण्यासाठी खास आलेले आहेत. ते पाहूया आपल्याला कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला दाखवतात. कारण की आता ते ओपनर फलंदाज सुद्धा गेलेले आहेत. 5 षटकाचा सामना असेल. 5 षटकामध्ये किती धावांचा मोठा डोंगर प्रयत्न करतात करायसाठी. ठीक आहे. झाराला पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न आला म्हणजे कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आउटफील्ड करायला असल्यामुळे थोडंसं क्षेत्रक्षी येतोय बॉल चेंडू होती पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत एक धावा पूर्ण होते. वैयक्तिक स्वतःचे खाते तसे संघाचे खाते सुद्धा खुले. संघाची धावसंख्या 1 चेंडू 1 धावावरती जाऊन पोहोचलेली आहे. फहद पटेल सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे वहूर या गावाकडून.
आता पहिल्यांदा स्ट्राईक असेल ती मोसिनच्या हातामध्ये स्ट्राईक केली होती आपल्याला मोसिन पाहायला भेटेल. पाहूया आता फत परत गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तर स्ट्राईक केली होती फत मोसिन आलेला आहे. फार मोठे बिगिट येतात का? मोठे बिगिट पाहायला आपल्याला मोसिनच्या माध्यमातून पाहायला भेटतात का? सेमीफायनलचा पहिला सामना सामन्याला सुरुवात अशी स्ट्राईक होती मोसी असेल पर्यंत गोलंदाजी सज्ज होते फत राईट मध्ये विकेटचा मारा करे पहिला वीरकडे अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्केलिंग बाउंड्री लाईनचे तर ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक येतोय पकडतोय थ्रो करतोय तो बदल निश्चितपणे दुसरा एक धाव पूर्ण दुसरा धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू आणि 3 धावा. बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा फत पटेल सुद्धा आपल्या संघासाठी करतोय. चांगल्या प्रकारची बघ गेली तर आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो. 2 चेंडूमध्ये फक्त 3च धावा करायचे. आता परत एकदा स्ट्राईक असेल ती मोसिनच्या हातामध्ये पाहायला परत एकदा गोलंदाजी सज्ज होते. राईट मोड विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू बिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावासाठी. या 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 आकड्यावर. बघा की तुझ्या षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असलेले 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेले. पाया 3 चेंडूमध्ये किती धावांना रोखवून ठेवतो तो फत. अजुकी आपल्याला अजुकीपर्यंत मुसिंगच्या माध्यमातून एकही मोठा विकेट पाहायला भेटले नाही. षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत. पाहूया आणखी 3 चेंडूमध्ये किती विकेट पाहायला येतात. किती धावांना रोखून ठेवतो तो फद. तर परत एकदा बघायला गेलो तरी सामन्याकडे पाहायला गेलो तरी अजून 5 धावा धावपलकोती धावा जोडले गेलेले. पुढचा चेंडू परत एकदा फत पटेल गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट मोडतो विकेट भिरकवलेला आहे. चेंडू स्टोरली बाउंड्री लाईनच्या इथून ट्रॅव्हल होतो. क्षेत्राच्या खाली येतो पकडतोय थ्रो करतोय. तोपर्यंत चांगल्या प्रकारचे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा निश्चितपणे होत आहेत. चेंडू गेला होता डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगलं क्षेत्राचे सुद्धा पाहायला भेटलं. जोपर्यंत पकडले थ्रो केले तोपर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकोती धावा होतात ती 7 या आकड्यावर. अजून या षटकामधले 2 चेंडूंना बाकी असतील. पहिला फत गोलंदाजी सज्जवर राईट मोठ्या विकेटचा मारा करेल तो मोसेनसाठी. चांगला बिरकुलेला परत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 धावासाठी 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा घेतो तो मोसिन. 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेले आहे ते फद याने. परत एकदा बघायला गेलो गोलंदाजीसाठी सज्ज होईल फद. वैयक्तिक पहिला निर्णय सुद्धा संघाकडून सुद्धा पहिल्या षटक फेकण्यासाठी फद आलं होतं. 5 चेंडू 9 धावा खर्च केलेले. पुढचा चेंडू राईट मोड विकेटचा मारा. पुढचा बिरकवलेला आहे चेंडू बरोबर स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. 1 धावा पूर्ण होते. दुसरा धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होतोय. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्ती जाऊन पोहोचते. ती द्विरेंक 11 या आकड्यावरती. 1 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून या 4 षटकाच्या इनिंग मध्ये 4 षटकाचा खेळ बाकी असेल. पाहूया या षटकामध्ये अजून की बिगिट सुद्धा आलेला आहे. बिगिट सुद्धा पाहायला भेटलेलं नाही आपल्याला. पाहूया की जे 4 षटकामध्ये मोठा बिगिट पाहायला भेटतात का. कारण की मोठ्या धावांचा लक्ष्य मोठ्या धावांचा डोंगर सुद्धा ठेवावा लागेल. कारण की पुढे सुद्धा चांगल्या प्रकारचा मोठा संघ असेल. पाहायला गेलो तरी गोलंदाजी ट्रॅक होते आपल्याला. म्हणजे आता आपल्याला पहिल्यांदा जे की दुसऱ्या षटकामधला पहिले चेंडू ते आपल्याला स्ट्रायकिंग नवीच पाहायला भेटेल. कृपया गोलंदाजीचं नाव सांगायचं आहे. कृपया गोलंदाजीचं नाव सांगायचं आहे. स्ट्रायकिंग होत असेल नवी त्याचं नाव स्ट्राईक होते मोसीन पाहायला भेटेल. 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी आलेला असतात तो सूर्या. एक षटकाची समाप्ती अजूनपर्यंत झालेली आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश केलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. आता पाहूया वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी सूर्या आलेले आहेत. राईट मोड विकेटचा मारा करतील ते 29 साठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या थांबते. संघाची अजून या षटकामध्ये 5 चेंडूंना बाकी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे तो सूर्याने. पाहूया सूर्य कुठपर्यंत चमकतो कारण की अजून 5 चेंडू फेकणं बाकी आहेत. 5 चेंडू नवीन सुद्धा एक हार्ड हिटर बानकोटची बिलॉंग करतो. मॅन फ्रॉम बानकोट. चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट बानकोटमध्ये सुद्धा असतात. आता सुद्धा या महिन्यामध्ये सुद्धा एंडिंग मध्ये आहेत. 1 लाखाची टुर्नामेंट सुद्धा तिथं आहे. त्याच्यामध्ये इथं बघायला गेलो तरी अजून आता आपल्याला परत इथं नवी स्ट्राईकिंग होती व्हायला बेटर. राईट मोदी विकेटचा मारा करेल तो सूर्या. नवीसाठी विरकवलेला आहे. जेलबाद होण्याची संधी. खाली क्षेत्रक्षी येतोय. एक धावा पूर्ण होते. दुसरा धाव सुद्धा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तिथे स्वतः एसटी रिक्षेत जातोय. पकडतोय थ्रो करतोय. तो पण निश्चितपणे 2 धावा बघता पूर्ण होत आहेत. ह्या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. बघायला गेले 2च धावा खर्च केले. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा सूर्याने खर्च केलेले. 4 चेंडूमध्ये पाहूया किती धावा खर्च करतो का किती धावांना रोखून ठेवतो. नवीद असेल अजून स्ट्राईकिंग होते आपल्याला नवीदी पाहायला भेटेल. एक ओपनर फलंदाज नवीद आणि मोसिद दोन्ही अजून आपल्याला स्ट्राईकिंग आणि नॉन स्ट्राईकिंग होती पाहायला भेटत. पाहूया किती धावांचा डोंगर किती धावांचा मोठा डोंगर ठेवतात ते जिता इलेव्हन संघाला. जिता इलेव्हन संघ सुद्धा चांगलं. जिदान 11 संघ सुद्धा एक मोठा संघ आहे. तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे चेस सुद्धा करू शकतो. जेवढा मोठा लक्षाचा तेवढा प्रेशर असतो. पाहायला गेलो तरी तुम्ही आता परत एकदा निर्धाव चेंडू फेकलेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. जी की या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत ते सूर्याने. पुढचा चेंडू परत एकदा राईट मोड विकेटचा मारा. नवीसाठी फुलटा चेंडू होता. चेंडू हव्यामध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. चेंडू 2 धावासाठी जाईल. 2 धावाच्या मध्ये पर्यंत संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. बघायला गेलो तर अजून बिगिट या इनिंग मध्ये पाहायला भेटलेले नाही आहेत. 15 धावा धावफलकाची धावा जोडले गेले आहेत. अजून षटकामधले 2 चेंडूंना बाकी असतील. 4 चेंडूने फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत ते सूर्याने. पुढच्या 2 चेंडूमध्ये किती धावांना रोखून किती धावांना सरसवून देतो. गोलांसाठी सज्ज होतो इथं सूर्या. राईट मोड विकेटचा मारा करेल. नवीसाठी विरकवलेला आहे. चेंडू बॅटी जाऊन बॉलचं परफेक्ट कनेक्शन होतो. खाली क्षेत्रात येतोय. चांगला झेल टिकतोय. चांगला लागतोय. पहिला झटका. पहिला खेळाडू पहिला प्लेअर बाद होईल. पहिल्यामध्ये परजेल. कम ऑन डीजे. जी की आता नवीची जागा घेण्यासाठी आपल्याला आव्हान पाहायला भेटेल. नवीच्या रूपामध्ये पहिला झटका लागलेला आहे. पहिला गडीबाज सुद्धा झालेला आहे. ती 15 या आकड्यावरती अजून या षटकामध्ये लाच चेंडूचा खेळ बाकी असे चांगल्या प्रकारचे बघा गेले तरी गोलंदाजी करतोय तो सूर्या. या षटकामध्ये फक्त त्यांनी 4च धावा खर्च केले. एक गडीबाज सुद्धा केलेला आहे. अजून या षटकामध्ये लाच चेंडूचा खेळ बाकी 1 to go असेल. लाच चेंडूमध्ये किती धावा देतो का किती धावांना रोखून ठेवतो तो सूर्या. सूर्य अजूनपर्यंत चांगल्या प्रकारचा चमकलेला आहे. जे की 5 चेंडूने फक्त 4च धावा खर्च करून एक गडी सुद्धा बाद केलेली आहे. पुढचा चेंडू षटकामध्ये लाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते सूर्या. राईट मोड विकेटचा मारा केला अफवांसाठी इथं निर्धाव चेंडू परत षटक क्रमांक 2 संपेल. 2 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा होतात ते 15 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकाची समाप्ती झालेली. अजून 3 षटकाचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 षटकामध्ये किती धावा बनवतो आपल्या संघासाठी. अजून आपल्याला नॉन स्ट्राईकवरती पाहायला भेटत होता मोसिन. तो आता आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला भेटेल. मोसिन ओपनर फलंदाज जे की एकाशी टुर्नामेंट खेळण्यासाठी ते बाहेरगाव मधून आलेले आहेत. 3 षटकाचा खेळ म्हणजे 18 चेंडूचा खेळ अजून या इनिंग मधला पाहायला भेटणार आहे. बघायला गेलो तरी अजून 2 षटकाच्या समाप्तीमध्ये संघाची धावसंख्या थोडी तर बघायला गेलो तरी कमीच आहे. 15 याकडे जाऊन थांबलेली आहे. आता विकेट सुद्धा मारावे लागतील.
पण मित्रांनो लास्ट चेंडूपर्यंत प्रयत्न चालू ठेवायचे असतात कारण की प्रयत्न सोडणारी माणसं कधी जिंकत नाही, जिंकणारी कधी प्रयत्न सोडत नाही. मित्रांनो सर्व संकटे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही. काही संकट असतात ते आपल्याला आपला रस्ता मोकळा करण्यासाठी सुद्धा येत असतात. तो फक्त सर्व संधी कृपया गोलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे. की या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा झाली तर 3 षटकामध्ये पाहूया किती धावा घेतो. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राजेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी राजेश आला असेल. पाहूया राजेश किती धावांना रोखून ठेवतो, किती पुढच्या संघाच्या धावसंख्येला सरसवून देतो. अजून आपल्याला ओपनर फलंदाज मोहसिन स्ट्राईक केली होती पाहायला भेटणार आहे. राईट मोर द विकेटचा सुद्धा तो सुद्धा राईट मोर द विकेटचाच मारा करतो मोहसिनसाठी. मोहसिन स्ट्राईक केली होती असेल. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एक गडीबाज सुद्धा नवी स्वरूपामध्ये झालेला आहे. पुढचा चेंडू बिरकवलेला चेंडू टिकले झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. 2 धावासाठी या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूला दिशा दिलेली चेंडू टिकेलर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17 या आकड्यावरती. अजून षटकामध्ये 5 चेंडू बाकी असतील. पण 5 चेंडू किती मोठे प्रहार पाहायला भेटतात आपल्याला मोहसिनच्या माध्यमातून. पुढच्या चेंडूसाठी परत गोलसाठी सज्ज होतोय. राजेश सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू 2 धावा फेकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव चेंडू सुद्धा फेकलेला आहे. एक डॉट चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची बघायला गेली होती धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू परत गोलसाठी सज्ज होतोय राजेश. राईट मोर द विकेट हेलिकॉप्टर बिरकुल लँड होतोय का पाहूया. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू जातोय सेम रेखा पार. शेवकार 4 धावा भेटतील. 4 धावाच्या वेळी संघाची धावसंख्या वेगळे पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 आकड्यावरती. कम ऑन डीजे. बघा गेली बिगिट या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटले. इनिंग मध्ये पहिला विकेट पहिला बाउंड्री पाहायला भेटली. मोहसिनच्या माध्यमातून संघाच्या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. पाहूया 4 चेंडू मध्ये अजून किती धावा घेतो तो मोहसिन आपल्याला अजून ओपनर फलंदाज स्ट्राईकिंग ती पाहायला भेटणार आहे. पहिला राजेश गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो मोहसिनसाठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राजेश सज्ज होतो. राईट मोर द विकेटचा मारा करेल. थोडासा बीट होतोय. थोडीशी बॅटीची कडा लागते. 1 धावा भेटते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 आकड्यावर. स्ट्राईकिंग होते अफवान असेल. अफवान जे की 1 डाऊनला गेलेले आहेत. पावे मोठे बिगिट त्यांच्यावर ते सुद्धा चांगल्या प्रकारचे मोठे फलंदाज आहेत. पावे मोठे बिगिट सुद्धा मारतात का कारण की गोलंदाज ट्रॅक होते. राजे चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. जे की त्याने फक्त 3 चेंडूमध्ये त्याने 7 धावा खर्च केलेले. पुढचा चेंडू प्रदा गोलांसाठी सज्ज होतो राजेश. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबते. बोलताना 10 ला 2 5 ला 1 चोकोबार डॉट बॉल ठरतोय. निर्धाव चेंडू ठरतोय. ज्याचे निर्धाव चेंडू भेटतील त्याचे थोडंसं प्रेशर वाढत जाईल. बघायला गेलो तरी इथं चांगल्या प्रकारचा मोठा लक्षाची आवश्यकता असेलच कारण की तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आलेला आहे. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे अजूनपर्यंत. पुढचा चेंडू परत राजेश गोलंदाजीसाठी सज्ज होतो. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो अफवांसाठी. बिरकवलेला स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खाली क्षेत्ररक्षक येतो पण डिक्लेअर झोन असेल. डिक्लेअर झोन असल्यामुळे 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. आता पाहूया 2 षटकाचा खेळ बाकी असेल. 3 षटकाची समाप्ती होती. 24 धावा झालेल्या आहेत. लॉस ऑफ 1 विकेट.
थोडा मागे खेचला जातो, थोडा वेगाने यशाचा पाठलाग करत असतो की 3 षटकाच्या सामोरे आपली 24 धावा झालेले आहेत. अजून की आपण 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करू अशी ठाण ठेवा. पाहायला गेलो तर वैयक्तिक दुसरं जे की पकडले गेले तर वैयक्तिक दुसरं आणि सांगाडून चौथं षटक फेकण्यासाठी सूर्या परत सज्ज होतोय. राईट मोड विकेटचा माराकडे मोसींसाठी पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला बॅटिंगने बॉलरचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 24 या आकड्यावरती. अजून षटकामध्ये 5 चेंडू बाकी पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. मोसींचे थोडंसं बॅटिंगने बॉलरचा थोडंसं संपर्क सरळ होत नाही आहे. इथे निर्धाव चेंडू ठरतोय. परत गोलांसाठी सज्ज होईल तो सूर्या. राईट मोड विकेटचा माराकडे 7-8 पावलाचा रन बसेल. अंपायर क्रॉस केलेला आहे. पुढचा चेंडू भिरकवलेला आहे. चेंडू फायनली रिझर्व ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या पर चेंडू जातोय. सेम रेगा पाय दाब चंद्र चौकार भेटतील. पोहोचली 28 आकडे होती. अजून षटकामध्ये 4 चेंडू बाकी पहिला चेंडू निर्धाव चेंडू आल्यानंतर दुसरा चेंडू ती मोठा प्रहार आपल्याला पाहायला भेटला मोसींच्या माध्यमातून. सूर्य सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचीच गोलंदाजी करते. दुसरा षटक सुद्धा चांगल्या प्रकारचा फेकलं होतं. पाहूया जे की चौथं षटक सुद्धा चांगल्या प्रकारचा फेकतो का. वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सूर्या षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी आलेला आहे. राईट मोड विकेटचा मारा करेल तो मोसींसाठी. राईट मोड विकेटचा मारा करतोय. पुढचा चेंडू एज लागले बॅटीची गाडा लागली. परत चेंडू फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. एक धावाने समाधान घेतलेले. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. अजून की या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. अजून या षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. गोलेन ट्रॅक होती. परत सूर्या सज्ज होईल. आता आपल्याला अफवांच्या हातामध्ये स्ट्राईक असेल. अफवान या षटकामध्ये पहिला चेंडू केलेला. पाहूया पहिला चेंडू होती किती धावा घेतो. पुढचा चेंडू राखण्यासाठी परत सूर्या सज्ज होतो. एज लागते बॅटीची काढा लागते. चेंडू क्षेत्ररक्षक पकडतोय. जोपर्यंत पकडतोय थोडं करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. पाहूया अजून या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. ठीक आहे. आता ते चेंडू चांगल्या प्रकारे शॉट केलं होतं. थर्डमॅन मध्ये चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक असल्यामुळे एक धावा भेटला होता. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत पुढे सरसावली होती. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सूर्या. राईट मोड विकेटचा प्रयत्न. चेंडू हवाई फायर. चेंडू जातोय का पाहूया. जेल बाजूची संधी. जेल सुटतोय. पण एक धावा पूर्ण चांगले प्रयत्न केले होते. तुम्ही कॅच सोडलं. तुम्ही जर मॅच सोडाल जे कॅच चुटा सपना टुटा मुकादर रोटावर नको लुटा भेटतील ते 2. देखील मोसिने यांचं मोठ्या खेळाडू तुम्ही जेल सोडता तर तुम्हाला आता पाहावे की जीवनदान त्यांना भेटलेला आहे. जीवनदानचा पूर्णपूर फायदा घेतो का बघा. संधी भेटे. तुम्ही संधीचं सोनं करत नाही. आणखी जेव्हा समुद्रामध्ये पाणी असते तेव्हा किडे माशांना खात असतात. आणि जेव्हा समुद्रात पाणी सुटतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. फक्त संधी सर्वांना भेटत असते. फक्त संधीचं सोनं करणे आपल्यावरती असतो. तीच आता संधी भेटली होती पण तुम्ही संधीचं सोनं केलेलं नाही. मोसीन असा मोठ्या खेळाडूचे तुम्ही जेल सोडलेला आहात. पाहू मोसीन चांगल्या प्रकारची फलंदाजी आणखी करतो का. संघाची धावसंख्या 2 धावाच्या मध्ये जाऊन पोहोचलेले 32 या आकड्यावरती. अजून या षटकामधले लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट चेंडू मध्ये किती धावा घेतो मोसीन. पाहूया आपल्या संघाच्या धावसंख्येला किती भरभरून देतो. कारण की 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. पुढचा चेंडू पर्यंत सूर्य सज्ज होतोय. आलमने कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पर्यंत फायनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. एक धावाने समाधान घेऊन 4 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती.
33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले. लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. पुढे लास्ट षटकामध्ये किती धावा घेतो तो मोसीन आपल्याला अजून ओपनर फलंदाज स्ट्राईक केली होती. आता परत एकदा पाहायला भेटेल. लास्ट षटकामध्ये पाहूया किती बिगिट पाहायला भेटतात ते मोसीनच्या माध्यमातून. मोहित वैयक्तिक पहिल्याने संघाकडून 5व्या षटक फेकण्यासाठी आलेला राईट मोड विकेटचा मारा केला मोसीनसाठी. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे. थोडंसं गच्चा क्षेत्रक्षण थोडंसं एक्स्ट्री रक्षाची थोडीशी चुकी होती. एक धावा भेटते. दुसरा धाव रन आउट होण्याची संधी असेल आणि अफवांच्या रूपामध्ये लागेल संघाला दुसरा झटका. दुसरा खेळाडू बाद होईल. अफवांना सुद्धा पहिल्यामध्ये पार जावं लागेल. कम ऑन डीजे. पाहिलं गेली तरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 33-35 या आकड्यावरती. अजून या षटकामधली 2 चेंडू 4 चेंडू बाकी षटकामध्ये 2 चेंडू फेकले. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मोहित सुद्धा करतोय. सॉरी जे की या षटकामध्ये अजून 21 चेंडू सुद्धा झालेला नाही अजून या षटकामधला. जे की पहिले चेंडू रनआउटच्या रूपामध्ये अफवान बाद झालेला आहे. अफवानची जागा घेण्यासाठी पाहायला गेलो तर राहुल आला असेल. राहुल नॉन स्ट्राईक होते. राहुल सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 षटकाच्या समाप्तीच्या वाईट +1 टोटल 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर प्रोग्रेस. 5वे षटक फेकण्यासाठी इथे मोहित आलेला आहे. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे. अतिरिक्त वाईट +1 टोटल 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुढचा चेंडू टाकण्यासाठी परत मोहित सज्ज होतोय. परत अतिरिक्त फेकतोय. परत एकदा धावा भेटते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. अजून पूर्ण या षटकामध्ये 6 चेंडू बाकी असतील. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावा देतो तो मोहित. पहिले जे की 2 चेंडू निर्धार चेंडू पहिले जे 2 चेंडू होते ते अतिरिक्त फेकलेले आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावा देतो का किती धावांना रोखवून ठेवतो तो मोहित. परत बोलायचं सज्ज होते. राईट पुढचा चेंडू बेकवलेला आहे. चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हलर चेंडू जातोय. से मारेगा पार बोलताना लिंबाच्या झाडाला हिरवा पाला. दूर षटकार मारेगा मगर झुकेगा नाही. 6 भेटीला 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. आणि क्रिकेटमध्ये फिक्सर आलंय महत्वाचा असतो. तोच आपल्याला मोठा षटका पाहायला भेटला मोसीनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलसाठी सज्ज होतोय तो मोहित. विकेट असेल का मोसीनच्या रूपामध्ये लागेल संघाला. तिसरा झटका मोठा झटका लागेल. मोसीना सुद्धा पोहोचले परजावं लागेल. 42 आकड्यावरती संघाला तिसरा गडी बाद झालेले. संघाच्या तिसरा गडी बाद झालेल्या मोसीनच्या रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42 आकड्यावरती. पाहूया षटकामध्ये या इनिंग मधले या इनिंग मध्ये 4 चेंडू बाकी असतील. कम ऑन डीजे. बाकी असतील. परत मोसी आली यायला असेल. स्ट्राईक इन होती असेल. पहिला बिरकवलेला आहे. थोडीशी बॅटिंग बॉलचा परफेक्ट कनेक्शन होत नाही आहे. 1 धावा भेटते. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. या इनिंग मधले अजून 3 चेंडूंना बाकी असतील. जे की मोहित सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. जे की एक गडी बाद सुद्धा त्याने सुद्धा केलेल्या मोसीनच्या रूपामध्ये मोठा झटका मोठा गडी बाद सुद्धा झालेला आहे.
पाहायला गेलो त्या अजून संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून षटकांमधले 3 चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू परत गोलसाठी सज्ज होते मोहित. स्ट्राईकिंग होती असेल पहिल्यांदा राहुल. पहिला चेंडू भिरकवलेला आहे. थोडासा गच्चा सेक्शन होतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. जी की 2 धावा भेटली ते डिक्लेअर झोन असल्यामुळे 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट अजून षटकामध्ये पुढचा चेंडू प्रयत्न मोहित सज्ज राईट मोहित विकेटचा मारा करेल जो राहुल साठी. पुढचा चेंडू भिरकवलेला आहे. हवा चेंडू असेल चांगला झेल टिपलेला आहे. रावच्या रूपामध्ये लागेल संघाला चौथा झटका 45 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. आकड्यावरती चांगल्या प्रकारचा आपल्याला कमबॅक पाहायला भेटला मोहितच्या माध्यमातून. जे पहिल्या 1 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेले होते. त्याच्यामध्ये ते 5 चेंडू फक्त 3च धावा खर्च केलेले आहेत. जे की 1 षटकामध्ये 12 धावा खर्च तर केलेले आहेत पण पहिल्या 1च चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगला कमबॅक आपल्याला मोहितच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. संघाची 5 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकडा होती. आता 30 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल. ती झारा 11 आहे संघाला.
मॅचला सुरुवात केली जाते. मॅच खऱ्या अर्थानं रोमांचक बनेल. गोलंदाजी ट्राय करते बॉलर अफवान आहे. पहिला बॉल फर्स्टच्या विरोधामध्ये टाकताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळतील. जर क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेला डीप स्क्वेअर लेग लावला गेला आहे. त्यानंतर फाईनला लावले क्षेत्ररक्षक. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि स्लिपचा क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडस अगदी थर्डमॅनचा जो खेळाडू आहे आतमध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑफ लावला गेलाय. डीप मिड विकेट आहे. मिड ऑन लावला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन फर्स्टच्या साठी असेल. पहिला बॉल टाकण्यासाठी अफवान मात्र तयार झालाय जिथे फर्स्ट ऑन स्ट्राईक मार्क वरती असेल. पहिल्याच बॉल वरती काय कामगिरी केली आता. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत खऱ्या अर्थानं ही मॅच देखील मोठी बनणार आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय फर्स्टला. बॉलिंग चांगली केली आहे. अगदी चांगल्या प्रकारचा फटका असेल. ऑफसाइड रिजन कडे दुहेरी धावा इथून पुढे मिळतील. बॅटिंग करत असताना आता संघाचं खातं देखील या ठिकाणी उघडलं जात आहे. आपल्या संघासाठी खूप मोठा संघर्ष करत असताना आपण देखील पाहतोय. थेट मुंबईतून देखील ही जी स्पर्धा आपण पाहायला गेला उरणमधून माझे मित्र परिवार देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. परंतु जे रसिक मायबाप या ठिकाणी जोडले गेलेले आहेत त्यांना आपण नक्कीच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करूयात. जर का तुम्ही स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. कारण का अनेक स्पर्धा पाहण्यासाठी स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि सर्वात मोठी मॅच आपण ही पहिली सेमीफायनल पाहतोय. स्कोर कार्ड मात्र आता वेगानं पुढे सरकत जाईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 धावा आतापर्यंत जाऊन स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेतच. आमचे शुभम मोनकर देखील या स्पर्धेचा आनंद त्यांच्या मित्र परिवारासह अगदी घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु ही मॅच देखील तेवढीच मोठी बनेल. अख्खा बुरंडकर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या बॉलवरती देखील दुहेरी धाबांचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा ऍड कराव्या लागतील. अफवातनं चांगल्या प्रकारचा अगदी मास्टर माइंड घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला हे देखील विसरून चालणार नाहीये. आज तो हे जे खेळाडू आहेत अगदी बानकुट मधून बिलॉंग करत असतात आणि आपल्या संघासाठी प्रथम फलंदाजी करत असताना सन्मानजनक स्कोर हा स्कोर कार्ड वरती देखील नेऊन ठेवलाय. 46 म्हणजे 46 या धावा अगदी फायटिंग स्कोर नक्कीच आपण मानू शकतो. परंतु इथे येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन येईल हे देखील पाहावं लागणार आहे. आता राऊंड द विकेट नक्कीच दिशा बदलली. यावेळेला जर पाहायला गेलं तर नक्कीच गरिबी मामला बघायला मिळू शकला असता. आय थिंक तिथे एज लागली होती आणि फलंदाजाला जीवनदान देखील मिळालेलं आहे. हेच आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हा क्रिकेटचा फॉर्म्युला राहिलाय. पण तो आता मात्र इथे संघर्ष करत असताना आपल्या दोन्ही संघ या मैदानाच्या आतमध्ये देखील बघायला मिळतच आहेत. येणारा पुढचा बॉल आहे. या बॉल अगदी सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा या बॉलवरती दुहेरी धावा मिळून जातील. फळदनं अगदी दिमागी स्ट्रोक खेळत गेलाय आणि आपल्या संघासाठी दुहेरी नावाचाच फक्त या ठिकाणी पाडा 2चा शिकवलेला आहे की काय असंच आपल्याला दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटकाचा खेळ समाप्त होईल. विदाउट लॉस स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती.
या ठिकाणी नायडूला तुम्ही पाहिला, नक्की हा जो खेळाडू आहे सध्या चर्चेतलं नाव राहिलंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील या खेळाडूचं नाव सुनहऱ्या अक्षरानं घेतलं जात असतं आणि तोच खेळाडू मात्र या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धुमाकूळ गाताना दिसेल का? नावाप्रमाणे काम देखील करावं लागेल. आपण म्हणतो ना की नक्कीच त्या सूर्या जसं जर तुम्हाला अगदी बनायचं असेल तर त्याच्यासाठी पहिले तुम्हाला जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ करना नहीं पडता मेरे दोस्तों, कुछ पाने के लिए कुछ या ठिकाणी जर पाहायला गेलं तर खोना पडताय. करावं देखील लावेल आणि या ठिकाणी तुम्हाला मेहनत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं राहील. मॅचला मात्र सुरुवात केली आपण. पहिलं षटक टाकलं, 8 बनल्या. पहिलाच बॉल होता, अगदी ऑफस्टॉमच्या बाहेर थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल. आणि जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. षटक क्रमांक दुसरं न्यू बॉलरला तुम्ही पाहताय तर गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित हा बॉलिंग करेल, पण तो रोहितकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे. तो सांगेल की नक्की तुम्ही जर चषातली नावं असाल तर माझ्याकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे, हे सांगण्याचं काम निश्चित रूपी आपल्याला बघायला मिळेल. नायडूला पाहता इथे चांगला फलंदाज आहे, त्याला फुल टॉस बॉल स्विच इट खेळायचं, त्याला नक्कीच चांगला स्वीप फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही. इथे मात्र कमी गतीचा बॉल होता. लेग वाईजच्या माध्यमातून इथे अंपायर सांगतायत नक्कीच. जर या खेळाडूची आपण चर्चा जर करत राहतो, पुण्याची जी स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर लगेच येते. ज्यावेळेला SVPL तो खेळला होता ना, जो नायडू हा खेळाडू आहे, त्यांनी नक्कीच 20 बॉल मध्ये 75 धावा अगदी ड्रॉन्स पार न फेडणारी ती पारी आमच्या नायडूची पाहायला मिळाली. त्याच्यानंतर बॉलर देखील आता कुठेतरी कमी गतीचे बॉल टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. अंपायर्स जर पाहायला गेलं सांगतील की इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. पंच मात्र त्या ठिकाणी बघा प्रभावित होत नाहीयेत. काय बॉलिंग केले, कमी गतीचे बॉल, हे कुठेतरी रोहितचं ब्रह्मास्त्र जाऊन बनलेलं आहे आणि ही त्याची स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते. हीच तर खऱ्या अर्थानं आपण जर बघताय ना तर आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतोय. परंतु आता फळदला देखील हात खोलावे लागतील. संघ कुठेतरी संकटाच्या आतमध्ये जात असताना तशा अगोदर आपल्या संघाला सावरावं लागेल. व यावेळेला मोठा प्रहार केलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, इथे विकेटचं पतन, फळद बाहेर, चेंडू आतमध्ये, विकेटचं पतन. कमॉन डीजे. झिदान 11 या संघाला आणि दोन्ही जे संघ आहेत खेळाडू अगदी दूरवरून प्रवास करून आलेले आहेत. आमिर क्रमांक 3 वरती आमिरला देखील पाठवलेला आहे. इथे तुम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागेल. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूटे आए वो संकल्प नहीं होता, हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्तों, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. आज या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नक्की जिंकायचं असेल ना तर त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही आहे. तुम्हाला जिंकावंच लागेल, मेहनत खूप करावी लागेल, कष्ट करावे लागतील. कष्ट करत असताना पंचांकडे थोडीशी चर्चा ते करत आहेत.
4 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत. एक खेळाडू बाद झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. आमिर स्ट्राईक मार्क वरती आहे. गोलंदाजीचा विचार केला रोहित आहे. बॉल टाकतोय. यावेळेला पहिलाच बॉल यावेळेला खेळण्याचा प्रयत्न तर केला जाईल परंतु क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज मात्र इथे बाद होईल. आमिर बॅक टू द पविलियन. थोडीशी विश्रांती आणि सरळ जाऊया डीजे यांच्याकडे. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. इथे बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॉलर अफवान जाफरनं षटक पहिलंच टाकलं होतं. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हँडल करण्यासाठी मात्र तो या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पंचांच्या जर पाहताय तर अगदी उजव्या डाव्या बाजूने बॉलिंग म्हणजे राईट अप ओव्हर द विकेट रायडू आहे समोर. तो रायडीच्या माध्यमातून इथे मोठे प्रहार केले जातील का हे देखील पाहावं लागेल. 18 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता आहे. येणारा पहिलाच बॉल आहे. भिरकवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडे अपील जोरदार केले परंतु पंच प्रभावित नाहीत. अतिरिक्त उछाल प्राप्त झालाय. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये तिथे. हा संघर्षमय वातावरण आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये देखील हे आपल्याला नक्कीच बघायला मिळालेलं आहे. येथे खूप मोठा संघर्ष करावा लागेल मॅचच्या आतमध्ये. 17 बॉल मध्ये 33 धावांची रिक्वायरमेंट. यावेळेला चांगला लॉफ केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे कॅचेस विन द मॅचेस. चेंडू आतमध्ये रायडू बाहेर. इथे विकेटचं बदल. कम ऑन डीजे. काय केलं गेलं तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघू शकता. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल होता. अतिरिक्त उछाल होते त्याच्यावरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे कुठेतरी तो चुकीचा फटका म्हणावा लागेल. प्रॉपर टायमिंग नव्हता. हे जी विकेट आहे कदाचित आपण जर पाहायला गेलं बॅटिंग करत असताना पोषक विकेट बनलेली नाहीये. कदाचित ही जी विकेट अनुकूल विकेट आपल्याला बघायला नक्कीच मिळत आहे. बॉलिंग करत असताना अनुकूल विकेट तुमच्या समोर बॉलिंग करणाऱ्या बॉलरसाठी. परंतु आता नवीन फलंदाजाला पाठवलं गेलंय फहद पटेल. इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धाव तर कंप्लीट होईल आणि एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट मानावं लागेल. समाधान मानणं खूप गरजेचं राहील.
धावसंख्येचा विचार करताय, धावसंख्या ही मात्र पुढे सरकत जाते. स्कोर कार्ड हे पुढे सरकत असताना स्कोर मात्र 14 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद झालेले आहेत. इन प्रोग्रेस मध्ये तिसरं षटक आहे. यावेळेला चेंडू अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. असं वाटलं होतं की नक्कीच झिदान 11चा संघ यशाच्या दिशेने मार्गस्थ होईल, परंतु आता मात्र इथे खूप मोठा संघर्ष करताना देखील दिसतोय. एपीजे अब्दुल कलाम नक्कीच सांगतात, यू मायूस होत मत हो जाना, जिंदगी से अपने किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और इरादे हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी डॉक्टर कलाम बन सकता है. हे डॉक्टर कलामांनी देखील सांगितलंय. यावेळेला पुन्हा एकदा चांगलाच बॉल आहे. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅट बॉलचा पुन्हा एकदा कोणताच संपर्क नाहीये. इथे या बॉलवरती देखील डॉट बॉल बघायला मिळतोय. आणि इथे जर पाहायला गेलं तर या षटकातील शेवटचा एक बॉल, धावसंख्या 14ला 3 खेळाडू बाद. 5 बॉल टाकलेत, एकच धाव मात्र खर्च केली जाते. बोरुणकर जर का नक्कीच या बॉलरची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार मात्र टाळ झाल्या पाहिजे त्या बॉलरसाठी देखील. काय प्रभावित केलंय, आक्रमक शैलीच्या फलंदाजांना त्यांनी थांबवलंय. आता आपण चर्चा केली होती 5 मध्ये 1, आता 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 13 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. इथून या 31 धावा बनवल्या जातील की नाही हे काही वेळातच कळेल. नवनीत धोत्रे, आपण सरळ लगेच खालच्या बाजूला जायचं आहे. नवनीत धोत्रे, आपण समोरच्या खालच्या दिशेने जायचंय. सर्व आपलं ऑर्गनायझर कमिटी आहे तिकडे. आहेत 12 मध्ये 30 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती आपण जर पाहायला गेलं तर आकाश आणि फहद पटेल ही जोडी 3 खेळाडू गेल्यानंतर 5व्या विकेट साठी इथून पार्टनरशिप केली जाईल का? नवीन बॉलरला तिथे बॉलिंग दिली जाईल. थोडीशी चर्चा केली गेली. आपण म्हणतो ना, चर्चा करेंगे तभी तो चर्चे में रहेंगे, आणि चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळालेली आहे. 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूचा एक जो संघ आहे ते दूरवरून पावस करून आलाय, त्या दुसऱ्या बाजूला झिदान 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना दिसतोय. 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम. ट्रॅक वरती न्यू बॉलर आलाय. 4थं षटक टाकण्यासाठी पडल्यानंतर चेंडू खालच्या बाजूला मात्र बसतोय. इथे तुम्ही पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा इथे कंप्लीट होताना देखील आपल्याला पाहायला मिळतच आहेत. तुमच्याकडे आता चेंडू शिल्लक असतील 11. इथून पुढे तुम्हाला धावा करायच्या आहेत. मागचं षटक जर पाहायला गेलं तर एकंदरीत चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता नवीन बॉलर म्हणजे रोहितलाच बॉलिंग दिली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट तो बॉलिंग करतोय आपल्या संघाकडून. इथे खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट दोन्ही संघांनी खेळलंय, परंतु आता मात्र जिंकण्याची वेळ आली आहे. ते नक्की संकट काळामध्ये स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण का मी स्वतः अजून जिंकलेलो नाहीये हे सांगण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल या मैदानाच्या आतमध्ये. येणारा पुढचा बॉल संकट घेऊन येईल का आकाशच्या विरोधामध्ये हे पाहावं लागेल. आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय
जर पाहायला गेलं तर इथे डॉट बॉल येतो बॅट आणि त्याचबरोबर बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे. डॉट बॉल 10 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. या 10 बॉल मध्ये 28 धावा बनवल्या जातील का? रनअप मध्ये थोडीशी दुविधा आहे. ज्यावेळेला रनअप घेतला गेला होता त्याच्यानंतरला बॉलर मात्र आपण बघताय ओव्हर द विकेट बॉलिंग करते. आकाशच्या बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. खेळण्यासाठी खूप मोठा त्या ठिकाणी स्ट्रगल करावा लागला आकाशला आतापर्यंत. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू सीमा रेषा पार मिळतील धावा. चार आलाय ब्रँडेड चौकार. आवश्यकता आहे. बॅटर्स मात्र आता आक्रमक झालाय. आकाशनं आता आक्रमक रूप धारण केलंय. स्वतःला आता इम्प्रूव्ह करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला लॉंग लेगच्या परिसरामध्ये एक धाव घेतले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील यशस्वीरित्या धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जर विचार केला तर 24 24 3 खेळाडू बाद 3.4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 22 करायचे आहेत. होऊ शकतील का? बॉल टाकलाय. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे. डीप मिड विकेट अलोंग द कार्पेट खेळलाय. चेंडूने मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देत या बॉलवरती देखील 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. 7 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. आता इथे आकाश देखील सांगतोय की या झिदान 11 या संघाला खेळण्यासाठी मी दूरवरून प्रवास करून आलोय तर इथे या मॅच मध्ये मला काहीच आहे. पण तो दुसऱ्या बाजूला मोहसिन सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आहेत. लॉंग लेगला लावलाय. डीप स्क्वेअर लेगला आहे. मिड विकेटचा खेळाडू देखील बाहेर. लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील आहे. थर्डमॅनचा खेळाडू अगदी वरच्या बाजूला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेले तर नक्कीच बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या परिसरामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. येणारा पुढचा बॉल आहे. कमी गतीचा बॉल आणि या बॉलवरती देखील एक मोठा घनागती प्रहार केलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स 28 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. थोडीशी विश्रांती. पुनश्च एकदा ऐकूया डीजी वरती एक मधुर संगीत.
6 मध्ये 18ची गरज आहे. सहा बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. आता फहद पटेल ऑन स्ट्राइक मार्क वरती आहे. ऑफस्टॉपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येईल. जशी डॉट बॉल येतील ना फलंदाज मात्र थोडासा चिंताग्रस्त दिसेल. अगदी या बॉलवरला तुम्ही नक्कीच मोठा स्ट्रोक खेळू शकला असतात. मी तरी म्हणेन ही ऑपॉर्च्युनिटी मिस केली फलंदाजानं. या बॉल अगदी स्टेप आउट खेळून जर खेळलं असतं तर कदाचित सिक्सर देखील बघायला मिळू शकला असता. पण तू अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फदनं केलाय. कमी गतीचा बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. आता मात्र मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 5 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. कोणता संघ जिंकणार प्रिडिक्शन कोणीच लावू शकत नाहीत. या सर्व ग्रामस्थांची तुडुंब गर्दी आणि आज हा ग्रँड फिनालेचा दिवस. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा अगदी यशस्वी पार पडली आहे. पुन्हा एकदा लगातार व्हाईट बॉल टाकला जातोय. बॉलर मात्र इथे थोडस प्रेशर मध्ये दिसेल. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा. 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. इथे धावा बनवल्या जातील का? फहद पटेल इथे जिंकायचं असेल तर मोठे स्ट्रोक आणावेच लागतील. झिदान 11 संघाला जिंकायचं असेल तर 5 बॉल मध्ये इथे 16 धावा तुम्हाला करायच्या आहेत. परंतु जरा 11 संघाला देखील इथे या 5 मध्ये 16 डिफेन्स करायचे आहेत. दोन्ही संघ अगदी विचार करतात की आम्हाला जिंकायचेच आहे. जिंकणारा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होणार. कारण का ही समतमत्या अशा ट्रॉफ्या तुमच्या समोर देखील आहेत. हा तुम्ही बघताय. या बॉलवरती चांगला ठोकलाय. फहद पटेल ऑन फायर. चेंडूला ठोकलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्रँडेड षटकार. जलील बुरुंडकर लगेच आपण धावला. फुल टॉस बॉल देखील मिस केलाय फलंदाज. एक घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केलाय. तिसरी धाव मिळेल की नाही परंतु घेतलं देखील जात नाहीये. 2 कंप्लीट होतील. 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. रसिक प्रेक्षक नक्कीच कुठेच कुणी जाऊ नका. हाय व्होल्टेज मॅच तुम्ही देखील आमच्या समोर जोडत जाणी बघा. तब्बल ऑनलाईन रसिक प्रेक्षक 401 लोक पाहत आहेत. 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथे नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना बॅटर्सला पण तो बॉलर पुढचा बॉल टाकतोय. कमी गतीचा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय. इथे मात्र कॅच मिस केली आहे. मी तरी म्हणेन 2 धावा येतील का परंतु इथे थोडासा वेळ ढकललाय. 2 बॉल मध्ये आता 7 धावांची आवश्यकता. एक सिक्सर आणि एक सिंगल अशा प्रकारचं आता समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला या मॅच मध्ये आहे. 2 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 2 मध्ये 7 बनवू शकतील का? मी तरी म्हणेन या बॉलवरती 2 जर का घेतल्या असत्या तर तुमच्याकडे 2 बॉल राहिले असते. म्हणजे त्या 2 बॉल मध्ये तुम्हाला एकच हिट फक्त राहिला असता. परंतु आता 2 बॉल मध्ये एक सिक्सर आणि एक सिंगल हे आता क्रिकेटचं समीकरण या मॅच मधलं आपल्याला नक्कीच बघायला मिळतंय. आणि सर जर पाहायला गेलं तर 401 लोक ऑनलाईनच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनल वरती जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मित्रांनो कुठेच कुठे जाऊ नका कारण ही मॅच तुम्ही पाहत राहा. जर का ही मॅच पाहिली नाही तर काहीच बघितलं नाही. 2 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. क्या ये खिलाड़ी कर सकता है? 2 गेंदे शेष और 7 रन की जरूरत. खरंच आपण पाहायला गेलं हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅक वरती बॉलर मात्र तयार आहे. ओव्हर द विकेट हा बॉल टाकतोय. या बॉलवरती लॉक केलाय. चेंडू या मॅक्सिमम मॅसिव्ह स्ट्रोक. ब्रॅकेट सिक्सर.
व्हाट अ शॉट, कम ऑन डीजे. तुम्ही आता जरा थांबायचं आहे. एका बॉल मध्ये एकाची गरज म्हणजे कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला, म्हणजे एक बॉल मध्ये 1 रन करायचाच आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. ज्यांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मॅच अजिबात नाहीये. तुम्ही 1 मिनिटासाठी तुमचे डोळे बंद करा, कारण इथे अटॅक येण्याची दाट शक्यता आहे. जलील बुरोंडकर लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. फलंदाज आपण लक्षात घ्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असणारच आहे. एका बॉल मध्ये एकाची गरज, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. आकाशनं मात्र मागचाच बॉल आकाशामध्ये ठोकला होता, सिक्सर ठोकला, आणि आता मात्र 1 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. झीदान 11 हा संघ जिंकण्यासाठी. येथे जहारा 11 की झीदान 11 कोणता संघ जिंकेल अजून देखील माहित नाहीये, कारण का हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत. हृदयामधून असाच आवाज येतोय. हृदयाचे ठोके अशा प्रकारे वाजतायत. आता 1 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल टाकला जाईल. इथे मात्र वीरकावलाय आणि मॅच मात्र जिंकलेली आहे. अंतिम फेरीचं तिकीट बुक मात्र झीदान 11 या संघाने केलंय. कम ऑन डीजे.